लास्ट टाईमला आपण काय बघितलेलं, वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करायचं आणि वर्डप्रेस इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन कसं करायचं. आता आपण लास्ट टाईमला कुठं वर्डप्रेस इन्स्टॉल केलं तर ज्यावेळी आपण कुठलंही प्रोग्राम किंवा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो त्यावेळी बाय डिफॉल्ट सीमध्ये होते. आता वर्डप्रेस इन्स्टॉल करायसाठी आपण काय केलेलं, त्याच्या अगोदर ती झॅम्प इन्स्टॉल केलं होतं XAMPP. ते सुद्धा कुठं आहे, सीमध्येच आहे. सीमध्ये XAMPP आणि याच्यामध्ये वर्डप्रेस फोल्डर होता, htdocs फोल्डर, htdocsमध्ये वर्डप्रेस. इथं सीमध्येच XAMPP फोल्डरमध्ये htdocsमध्ये वर्डप्रेस इन्स्टॉल केले. हा वर्डप्रेससाठीचा फोल्डर आहे. आता वर्डप्रेसवरती कुठली ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायच्या अगोदर ती तुम्हाला वर्डप्रेसची एखादी वेबसाईट असेल किंवा काय ओपन करायची असेल तर काय करायला, लोकल होस्टला म्हणजे तुम्ही तुमच्या ऑफलाईनला तुमच्या मशीनवरती रन करत असाल तर तुम्हाला टाईप काय करायला लागतं, लोकल होस्ट. आता लोकल होस्ट टाईप केल्यानंतर काय यायला पाहिजे, जो काय तुमचा सर्व्हर असेल इन्स्टॉल्ड तर त्या इन्स्टॉल सर्व्हरचं होम पेज दिसायला पाहिजे. आता इथं काय मेसेज येतोय बघा, धिस साईट कॅन नॉट बी रिच्ड किंवा लोकल होस्ट रिफ्यूज टू कनेक्ट. म्हणजे काय, तुमचं सर्व्हर ऑन नाही, म्हणजे सर्व्हर आपला चालू नाही. सर्व्हर चालू करायसाठी काय करायला लागेल तुम्हाला, तुमचं जे झॅम्प इन्स्टॉल्ड आहे कुठं सीमध्ये झॅम्प फोल्डरमध्ये तुम्हाला झॅम्प XAMPP control.exe फाईल आहे, ह्या फाईलवरती डबल क्लिक करायचं. तुमच्या राईट साईडला इथं आयकॉन दिसेल झॅम्प कंट्रोल, तिथून तुम्ही ते झॅम्प कंट्रोल पॅनल ओपन करू शकता. हे झॅम्प कंट्रोल पॅनल ओपन केले की इथे तुम्हाला दोन ऑप्शन येतील, अपाचे आणि MySQL. तुम्हाला जे काही नेसेसरी आहे कुठले अपाचे आणि MySQL हे दोन्ही स्टार्ट करायचे. स्टार्ट झाले की तुम्हाला कुठले अपाचे कुठला पोर्ट यूज करते आणि MySQL कुठला पोर्ट यूज करते इथे दिसते. स्टार्ट झाले की इथे पोर्ट नंबर दिसतील. अपाचे युजेस 80 पोर्ट अँड 443 पोर्ट आणि MySQL युजेस 3306 हे पोर्ट नंबर आहेत की ज्याच्या थ्रू काय करेल, MySQL साठीच्या आलेल्या रिक्वेस्ट असतील ते ह्या पोर्ट थ्रू लिसन केल्या जातील आणि त्याला रिस्पॉन्ससुद्धा ह्या पोर्ट थ्रू सेंड केला जाईल. त्यानंतर अपाचे सर्व्हर जो असेल तो जी काही HTTP रिक्वेस्ट वगैरे आपण सेंड करतो आहे किंवा ब्राउझरमध्ये URL टाईप करतो तर त्या रिक्वेस्ट ज्या असतात त्या 80 पोर्ट थ्रू येतील आणि त्यासाठीचा रिस्पॉन्ससुद्धा 80 पोर्ट थ्रू काय होईल त्यांना सेंड केला जाईल. मग त्यासाठी 80 पोर्ट यूज केला जाईल किंवा 443 अपाचे यूज करतो आहे. जर सर्व्हर स्टार्ट केला त्यानंतर आपण काय करतो आहे, हे जे लोकल होस्ट टाईप केले परत रिलोड केलं किंवा रिफ्रेश केलं काय होतं आहे, तुमचं होम पेज येते, डॅशबोर्ड येते. हे तुमचं होम पेज आहे. आता इथं ॲड्रेस कसा असणार आहे, आता वर्डप्रेस किंवा वेबसाईट आहे मला बघायचे तर काय करणार आहे, लोकल होस्टमध्ये तुमचं आता htdoc डिरेक्टरीमध्ये जे काही फोल्डर असतील कुठले
तुमचे वेब पेजेसचे फोल्डर असतील किंवा वर्डप्रेसचा फोल्डर असेल, इथं वर्डप्रेस इन्स्टॉल आहे. त्यानंतर दुसरा तुमचा HTML पेजेस तयार केलेले त्यासाठीचा HTML डेमो आहे. आता वर्डप्रेस इन्स्टॉल आहे की नाही किंवा सॅम्पल वर्डप्रेसची जी साईट असेल डिफॉल्ट थीम आपण बाय डिफॉल्ट जी ॲक्टिवेट केलेली इन्स्टॉल केल्यानंतर, तर ती थीम इथं दिसली पाहिजे. मग त्यासाठी फोल्डरचं नाव चेक करा काय वर्डप्रेस आहे. मग टाईप तुम्हाला काय करायचं आहे, ब्राउझरमध्ये वर्डप्रेसच टाईप करायचं आहे, localhost/wordpress. मग टाईप केलं काय होईल, तुमचे जे काय वर्डप्रेसमध्ये डिफॉल्ट जे काय पेज असेल ते पेज तुमचं किंवा वेबसाईट असेल ती तिथं दिसेल. आता वर्डप्रेस जे काय होम पेज असेल किंवा वर्डप्रेससाठीचा जो डॅशबोर्ड असेल त्यासाठीचं लॉग इन तुम्हाला करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय टाईप करायला लागेल, इथं वेट करा जरा. आता हे काय माहिती आहे बघा, सॅम्पल वेबसाईट टायटल जस्ट अनदर पेज सॅम्पल वर्डप्रेस साईट हॅलो वर्ल्ड. ही डिफॉल्ट थीम आली. इथं आता कुठले काय कंटेंट कसे आहेत, रिसेंट पोस्ट राईट साईडला दिसायला पाहिजेत किंवा हे याचं थीम जे आहे ती थीम प्रॉपर नाही किंवा आपण काय त्याच्यामध्ये काही सेटिंग्स वगैरे काय केलेले नाही. त्यामुळे तुम्हाला कसं आहे, याचा जो काय लुक असेल तो एवढा प्रोफेशनल वेबसाईटसारखा नाही. आता डिफॉल्ट जी काय वेब वर्डप्रेस साईट असेल ती वर्डप्रेसची साईट ॲक्सेस करायसाठी तुम्हाला काय करायचं आहे, लोकल होस्ट किंवा इथं IP ॲड्रेस असेल त्या मशीनचा, त्यानंतर त्या साईटचं नाव. मग आता हे वर्डप्रेस जे नेम आहे ते नेम म्हणजे काय असणार, तुमच्या HTDoc डिरेक्टरीमध्ये जो फोल्डर असेल तो फोल्डर नेम आणि त्यानंतर तुमचे जे काही पेजेस असतील ते पेजेस इथे येतील. त्यानंतर आता वर्डप्रेसमध्ये लॉग इन करायचं आहे, तर लॉग इनसाठी काय यूज करणार आहे, वर्डप्रेसला लॉग इन करायचं आहे तर तुम्हाला काय दिलेलं असते, WP लॉग इनमध्ये टाईप करायचं, WP लॉग इन किंवा WP ॲडमिन टाईप करू शकता, WP-ॲडमिन. पेज रिडायरेक्ट होत होतं तुमच्या लॉग इनला. आता इथे तुम्हाला युजर नेम पासवर्ड दिलेला आहे. आता आपण 2 युजर तयार केले, ते युजर 1 2 3 कशाचं होता, पासवर्ड होता, आणि वर्डप्रेससाठीचं काय होतं, युजर नेम ॲडमिन आणि पासवर्ड ॲडमिन 1 2 3. आता वर्डप्रेससाठीच्या साईटचा युजर नेम आपला काय होता, ॲडमिन, आणि पासवर्ड ॲडमिन 1 2 3. ज्यावेळी आपण लॉग इन करतो त्यावेळी काय होईल, वर्डप्रेसचा जो काय असेल डिफॉल्ट डॅशबोर्ड असेल तो डॅशबोर्ड दिसेल. कुठलीही साईट असेल, वेबसाईट असेल, ती जर वर्डप्रेसमधून जर बनवलेली असेल तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, तिथं त्या साईटचं नाव आणि /WP ॲडमिन टाईप करायचं आहे. तर मी समजा एक सॅम्पल वेबसाईट कुठली जी वर्डप्रेसमधून तयार केलेली असेल, समजा आता mymomfood.com आहे, तर त्यासाठी मी टाईप केलं काय, mymomfood.com/WP ॲडमिन. ही जर वर्डप्रेसमधून तयार केली असेल तर तुम्हाला काय दिसेल, तिथं लॉग इन किंवा लॉग इनसाठीचे जे काय युजर नेम पासवर्ड टाईपचा फॉर्म असेल, सबमिट बटन असेल, तो फॉर्म दिसेल तिथं. mymomfood.com आहे, ही साईट वर्डप्रेसमधूनच तयार केलेली आहे. आता ह्या साईटचा लुक किंवा ह्याच्या डॅशबोर्डमध्ये जर एंटर करायचं असेल तर ह्यासाठीचं जे काही युजर नेम असेल ते युजर नेम इथं तुम्हाला राईट करायला लागेल आणि पासवर्ड राईट करायला लागेल. आता ही सुद्धा जी काही साईट आहे कुठली, mymomfood.com, तर कम्प्लिटली वर्डप्रेस यूज करून केलेला आहे. आता ह्याचा जो काही लुक आहे तसा लुक तुम्ही काय करू शकता, तुमच्या वेबसाईटला देऊ शकता, ज्या काय थीम्स असतील किंवा काय. तर हा जो लुक आहे तो कसा आहे, प्रोफेशनल लुक आहे. जसे तुमचे प्रोफेशनल वेबसाईट असते त्याच आहे टाईपमध्ये. वरती जो मेनू बार आहे, त्यानंतर एक तुमचा मेन नॅव्हिगेशनल बार आहे, त्यानंतर इथं सर्च बॉक्स आहे, त्यानंतर फीचर्ड कॅटेगरीज आहेत, त्यानंतर टॉप इंटरेस्टिंग प्रोडक्ट्स आहेत. अशा टाईपचे पेजेस तुम्ही किंवा वेबसाईट तयार करू शकता. ज्यावेळी वर्डप्रेसला आपण लॉग इन करतो त्यावेळी लेफ्ट साईडला तुमचं काय असेल, डिफरंट ऑप्शन्स आहेत. जसजसे तुम्ही काय कराल, वेगवेगळे प्लगइन्स ॲड करत जाल तसे तुम्हाला इथले जे काही ऑप्शन्स आहेत ते ऑप्शनसुद्धा काय जातील, वाढत जातील. आता इथं सुरुवातीला पहिल्यांदा काय आहे बघा, डॅशबोर्ड. तर डॅशबोर्डमध्ये होम आहे, त्यानंतर अपडेट्स आहेत. तर अपडेट ऑप्शन कशासाठी असेल, तुमच्या वर्डप्रेसचं जे न्यू व्हर्जन किंवा प्लगइनचं न्यू व्हर्जन जर अवेलेबल असेल तर ते तुम्हाला इथं अपडेट्समध्ये दिसते. आता करंटली काय 5 न्यू अपडेट्स आहेत. वर्डप्रेस 5.53 इज अवेलेबल. म्हणजे आपलं जे काही वर्डप्रेसचं व्हर्जन असेल ते ओल्ड आहे, ते जर अपडेट करायचं असेल तर तुम्ही इथं अपडेट नावावरती क्लिक करू शकता. त्यानंतर जे काही प्लगइन्स असतील ती प्लगइन
पोस्टचे रिलेटेड जर काय अपडेट असतील तर ते अपडेटसुद्धा तुम्हाला इथे दिसतील. तुम्हाला जे काही प्लगइन अपडेट करायचं आहे ते सिलेक्ट करा आणि अपडेट प्लगइनवरती क्लिक केल्यानंतर काय होतील, अपडेट होईल. इथे तुम्हाला ते वेगवेगळे मेसेज दिसतील अपडेटसाठीचे. पहिला ऑप्शन अपडेटसाठीच आहे. आता आपण एकच केले, इथे प्लगइन दिले एक आणि अपडेट्स 5 अपडेट्स. अक्युस्मेट अँटी स्पॅम अपडेटेड सक्सेसफुली. त्यानंतर अपडेट्समध्ये गेला, तुम्हाला जे काही लेटेस्ट व्हर्जन्स असतील, तुमचे बाय डिफॉल्ट जे काही व्हर्जन्स असेल, वर्डप्रेस असेल, थीम असेल किंवा काय, तर त्याचे लेटेस्ट व्हर्जन तुम्हाला इथे दिसतील. तुम्हाला कुठले जे काही अपडेट करायचे आहे ते सिलेक्ट करू शकता आणि अपडेट थीमवरती क्लिक करा. तुमचं ते प्लगइन किंवा थीम काय होईल, अपडेट होईल. यासाठी तुम्हाला इंटरनेटची कनेक्शन नेसेसरी आहे. हा झाला अपडेटसाठीचा ऑप्शन्स. त्यानंतर सेकंड ऑप्शन कुठला आहे, तुमचा पोस्ट म्हणजे काय असणार आहेत, समजा आता न्यूज असतात वेगवेगळ्या, तर एखादी साईट बघा, आता ही लोकसत्ताची साईट आहे. तर ह्या लोकसत्ताच्या साईटमध्ये काय दिलेले आहेत, ह्या वेगवेगळ्या न्यूज आहेत किंवा इथे एक लेटेस्ट न्यूज येते, त्यानंतर त्या रिलेटेड काय आहेत, वेगवेगळे टॅग्स दिलेले आहेत. तर तिथं डिफरंट काय आहेत, वेगवेगळ्या न्यूज आहेत. हे डिफरंट काय असणार आहेत, पोस्ट असणार. दिस इज वन टाईप ऑफ पोस्ट, देन दिस इज अनदर टाईप ऑफ पोस्ट, दिस इज अनदर टाईप ऑफ पोस्ट. अशा टाईपचे काय असतील पोस्ट तुम्ही तयार करू शकता. त्यासाठी हा तुम्हाला काय पोस्टचा ऑप्शन आहे. पोस्टमध्ये परत सब मेनू कुठले आहेत, ऑल पोस्ट, ॲड न्यू, कॅटेगरीज आणि टॅग्स. तर पोस्टशी रिलेटेड काय कॅटेगरी येतील. समजा आता ह्या न्यूज आहेत, तर ही न्यूज कुठल्या एका कॅटेगरीशी रिलेटेड असेल तर त्या टाईपची कॅटेगरी तुम्ही क्रिएट करू शकता. नंतर ही एखादी असेल पोस्ट, सेकंड पोस्ट, त्याची डिफरंट कॅटेगरी असेल तर त्याला तुम्ही डिफरंट कॅटेगरी असाइन करू शकता. जशा कॅटेगरी असेल त्यानुसार काय होतील, आता इथं दिलेली बघा, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन. मग ह्या डिफरंट टाईपच्या कॅटेगरीज पण आहेत आणि प्लस डिफरंट मेनूज पण आहेत वेगवेगळे. किंवा सिटीनुसार जर तुम्हाला काय करायचं असेल, न्यूज बघायचे असतील, तर तुम्ही इथं शहरवरती क्लिक करून बघू शकता. त्या शहराच्या पर्टिक्युलर शहरातील काय येतील, ज्या काही लेटेस्ट न्यूज असतील त्या तुम्हाला इथं दिसतील. पोस्टचं ऑप्शन कशासाठी आहे, पोस्टमध्ये तुम्हाला कॅटेगरीज आणि टॅग्स दिसतील. इथं ऑल पोस्टमध्ये गेला तर तुमचे बाय डिफॉल्ट जे काही पोस्ट असतील किंवा त्या दिसतील. आता डिफॉल्ट पोस्ट कुठले आहे, हॅलो वर्ल्ड. तुम्हाला तुमची नवीन पोस्ट तयार करायची तर काय करणार, ॲड न्यूवरती जा, क्लिक करायचं. पोस्ट आणि पेजेस हे डिफरंट असतील. पेज डिफरंट आहे आणि पोस्ट असेल, तुम्ही पेजमध्ये पोस्ट इन्क्लूड करू शकता. आता हे जे पेज आहे हे होम पेज आहे, तर ह्या पेजमध्ये काय आहेत, वेगवेगळ्या पोस्ट असतील. ही एक पोस्ट आहे, ही एक पोस्ट आहे, किंवा हा एक कंप्लीट पोर्शन एका कॅटेगरीचा असेल. त्यानंतर हा जो पोर्शन आहे तो डिफरंट कॅटेगरीच्या पोस्टसाठीचा असेल. असे वेगवेगळ्या टाईपचे काय पोस्ट असतील. हे व्हिडिओ आहेत, डिफरंट टाईपच्या कॅटेगरीज. सेकंड ऑप्शन कशासाठी आहे तुमचं, पोस्ट, वेगवेगळ्या टाईपच्या पोस्ट तयार करायसाठी. आता इथं तुम्हाला नवीन पोस्ट ॲड करायची तर काय करणार आहे, आता हा जो एडिटर आहे तो कुठला, ब्लॉक लेवल एडिटर आहे. इथं तुम्हाला टाईप करायचं आहे काय, पोस्टचं नाव. समजा मी काय आलं, पोस्ट टायटल टाईप केलं आणि पोस्ट डिस्क्रिप्शन. हे पोस्टचं टायटल आहे, पोस्टचं डिस्क्रिप्शन आहे. पब्लिश केलं तर काय होते, ती पोस्ट पब्लिश होईल. तर ही पब्लिश झालेली पोस्ट बघायची असेल, व्ह्यू पोस्ट, तर व्ह्यू पोस्टवरती क्लिक करा. तुम्हाला तुम्ही पब्लिश केलेली पोस्ट दिसेल. इथं पोस्टचं टायटल दिसतंय, पोस्टचं डिस्क्रिप्शन आहे. पोस्टच्या खाली काय येते, ते पोस्ट कुणी क्रिएट केले, कुठल्या डेटला केले, त्या रिलेटेड कमेंट असतील तर हा पोर्शन इथे येतो. पेजला तसं नसणार आहे. पेजला तुमचं डिस्क्रिप्शन किंवा ते पेज कुणी क्रिएट केले हे डिटेल्स काही येत नाहीत. पोस्टची कॅटेगरी असेल तर कॅटेगरीसुद्धा इथे येईल. इथं आहे बघा अनकॅटेगराईज, तर बाय डिफॉल्ट जी काही कॅटेगरी आहे ते. त्यानंतर दुसरी पोस्ट एखादी तयार करायची तर काय करू शकता, इथं न्यू पोस्टमध्ये गेला.
पोस्टचं टायटल देतो काय, सॅम्पल पोस्ट 2. डिस्क्रिप्शन पोस्ट 2. नंतर सेटिंगमध्ये गेला, सेटिंगमध्ये तुम्हाला इथं कॅटेगरीज दिसते. कॅटेगरीमध्ये मग बाय डिफॉल्ट कॅटेगरी कुठली अनकॅटेगराईड. तुम्हाला पाहिजे असलेली नवीन कॅटेगरी ॲड करू शकता. समजा ह्या पोस्टची कॅटेगरी कशाशी रिलेटेड आहे, समजा इंडियन आहे, तर इंडियन केलं, क्लिक केलं ॲड न्यू कॅटेगरी, तर ती कॅटेगरी इथं ॲड होते. तुम्हाला जी काही कॅटेगरी पाहिजे ती कॅटेगरीचं नाव लिहा, ॲड न्यू कॅटेगरीवरती क्लिक केलं की ती कॅटेगरी ॲड होईल. ही जी पोस्ट आहे ती त्या पोस्टची कॅटेगरी काय इंडियन आहे. अशा टाईपने तुम्ही काय करू शकता, त्या पोस्टला पर्टिक्युलर कॅटेगरी डिफाईन करू शकता. त्यानंतर इथं टॅग्स दिलेले आहेत. तुम्ही त्या पोस्टशी रिलेटेड जे काय टॅग्स असतील, काय इंडियन न्यूज, तर कॉमा सेपरेटेड जे काही टॅग असतील ते टॅग इथं देऊ शकतात. भारत न्यूज, त्यानंतर कॉमा. त्यानंतर तुम्हाला ह्या पोस्टसाठी एखादी फीचर्ड इमेज तुम्हाला सेट करायची असेल तर तुम्ही फीचर्ड इमेज इथं सेट करू शकता. त्यासाठी फीचर्ड इमेज ऑप्शन आहे. आता फीचर्ड इमेज आपण काय करूया, मीडिया लायब्ररीत अवेलेबल असेल तर घेऊया, कुठली अवेलेबल नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं, अपलोड करायची एखादी. आता डाउनलोड्समध्ये आपण ही फीचर्ड इमेज ॲड केली, कुठली लौकिकची. ही फीचर्ड इमेज ॲड केली, त्यानंतर सिलेक्ट केला, तर ती फीचर्ड इमेज ह्या पोस्टला ॲप्लिकेबल असेल, तिथे दिसेल. त्यानंतर हे एक्सर्ट आणि डिस्कशन ऑप्शन्स आहेत, हे काही यूज करू नका. नंतर पब्लिशवरती क्लिक करा, पब्लिश. हे पोस्ट पब्लिश होईल. या पब्लिश झालेले पोस्ट जर बघायचे असेल तर याचं ह्यू पोस्टला क्लिक केलं तुम्हाला ती पोस्ट दिसेल. आता पहिली पोस्ट आणि ही पोस्ट याच्यामध्ये डिफरन्स कसं आहे बघा. आता ही सेकंड पोस्ट आहे आणि पहिली पोस्ट जी होती त्याचं लोक कसं आहे, डिफरंट आहे. तुमचे जे काही रिलेटेड टॅग्स असतील ते टॅग्स इथं आलेले असतील. याची कॅटेगरी कुठल्या, इथे कॅटेगरी आलेली बघा, इंडियन अनकॅटेगराइज्ड कॅटेगरीमध्ये. त्यानंतर ह्या पोस्टची जी काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आली. त्यानंतर हे जे काही टॅग्स असतील त्या पोस्टशी रिलेटेड ते टॅग्स इथं दिसत आहेत. नंतर ती पोस्ट कधी क्रिएट केली किंवा पब्लिश केली, ती डेट टाईम येते, कोणी पब्लिश केले ते सुद्धा इथे डिस्क्रिप्शन येते. हे जे काय पोस्ट रिलेटेड आहे. आणि जी काही फीचर्ड इमेज आहे ती फीचर्ड इमेज काय झाली, ही फीचर्ड इमेज बॅकग्राऊंडला यूज केली जाते ह्या पोस्टसाठी. हे झालं पोस्ट. डॅशबोर्डला डॅशबोर्डला गेलं की त्यानंतर तुम्हाला इथं काय मिळते, तुमचे तयार केलेले जे काही पोस्ट आहेत बघायचे असतील तर इथं बघू शकता. नंतर पोस्ट रिलेटेड कॅटेगरी ॲड करायची असतील तर कॅटेगरीने जायचं. तुमचे जे काय अनडिफाईंड इथं कॅटेगरी आहेत, अनकॅटेगराइज इंडियन, या कॅटेगरी तुम्ही एडिट चेंज करू शकता किंवा नवीन कॅटेगरी तयार करू शकता. तर इंडियन आहे किंवा फॉरेन कॅटेगरी तयार केली सकते. न्यू कॅटेगरी फॉरेन, इंडियन न्यूज, फॉरेन न्यूज, अशा टाईपमध्ये किंवा हे मी एडिट करू शकतो. आणि कॅटेगराईच्या मी काय केलं, महाराष्ट्रीयन न्यूज. मला महाराष्ट्रीयन न्यूज पाहिजे तर महाराष्ट्रीयन कॅटेगरी तयार केली, अपडेट म्हटलं. तिन्ही वेगवेगळ्या कॅटेगरी तयार झाल्या. हे इथं तयार केलेली कॅटेगरी तुम्ही तुमच्या पोस्टसाठी यूज करू शकता. नंतर मीडिया ऑप्शन आहे. मीडिया ऑप्शन कशासाठी असणार आहे, तुम्ही तुमच्या वेबसाईटला जे काही इमेजेस, व्हिडिओज किंवा PDF फाईल्स असतील, अदर फाईल्स, एक्स्ट्रा फाईल्स, त्या तुम्हाला जर ॲड करून ठेवायचे असेल तर तुम्ही काय मीडिया लायब्ररीमध्ये ॲड करून ठेवू शकता. तुम्हाला ॲड न्यू करा. आता मॅक्झिमम अपलोड साईज जिथं दिलेली असते हीच अपलोड साईजसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. आता ही PPT ओपन करतो. आता PPT सुद्धा अपलोड केली. ही अपलोड केलेली PPT तुम्ही तुमच्या काय करू शकता, प्रोजेक्ट पेजमध्ये किंवा पोस्टमध्ये यूज करू शकता. मीडियामध्ये तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे मीडिया असेल, इमेजेस असतील, व्हिडिओज असतील, PPTs असतील,
तर ते इथं अपलोड करून ठेवू शकता. त्यासाठी तुमचा ऑप्शन कुठला आहे, मीडियामध्ये लायब्ररी, ॲड न्यू ऑप्शन थ्रू किंवा इथले ॲड न्यू ऑप्शन थ्रू काय करू शकता, ॲड करून ठेवू शकता. नंतर पेजेसमध्ये ऑल पेजेस आणि ॲड न्यू आहे. तुमचे जे काही बाय डिफॉल्ट पेजेस असतील, आता इथं 3 पेजेस दिलेत, कुठले, कॉन्टॅक्टस, प्रायव्हसी पॉलिसी आणि सॅम्पल, हे डिफॉल्ट पेजेस आहेत. तुम्हाला नवीन पेज तयार करायचं, तुम्ही तुमचं स्वतःचं पेज तयार करू शकता. आता सॅम्पल आहे, कॉन्टॅक्टस आणि प्रायव्हसी पॉलिसी. इथं मी पेज तयार करतो, कुठलं, होम पेज. पेजचं नाव दिलं आहे होम, डिस्क्रिप्शनमध्ये काय तो दिस इज अ होम पेज. हे पेज आहे, तर पेजला कुठली कॅटेगरी वगैरे येत नाही. तुम्हाला कलर सेटिंग दिली, बॅकग्राऊंड कलर कसा पाहिजे, टेक्स्टचा कलर कसा पाहिजे, किंवा ॲडव्हान्समध्ये आणखीन सेटिंग दिलीत. काय ॲडिशनल CSS तुम्हाला राईट करायचं असेल, CSS कोड, तो तिथे देऊ शकता. नंतर फॉन्टची साईज वगैरे दिली, लार्ज पाहिजे, स्मॉल पाहिजे. नंतर इथे समजा आता तुम्हाला इमेज ॲड करायचं आहे, अदर टेक्स्ट हेडिंग द्यायचं आहे किंवा गॅलरी ॲड करायचं आहे, तर त्यासाठीचे ऑप्शन दिलेत. इथं अपलोड करू शकता किंवा मीडिया लायब्ररीमधून होम पेजला मी आता काय करतो, ही जी इमेज आहे ती इमेज यूज करतो. इन्सर्ट गॅलरी, इथं इमेज होम पेजला ॲड केली, ते पब्लिश. आता हे पोस्ट असेल किंवा पेज असेल, ते बघायचं असेल तर काय, व्यू पेजवरती जा, तुम्हाला ते पेजेस दिसतील. आता हेच होम पेज झालं. होम पेजला तुमचं जे काही टायटल आहे, डिस्क्रिप्शन आहे, त्यानंतर जी इमेज ॲड केलेली आहे ती इथं तुम्हाला दिसेल. नंतर बाकीचा हा जो पोर्शन आहे, याच्यामध्ये तुम्हाला हा जर पार्ट नको असेल किंवा काय, तर ते तुम्ही सुद्धा रिमूव्ह करू शकता. आता इथं कस्टमाइजमध्ये गेला तर कस्टमाइज ऑप्शन कशासाठी असणार आहे, हे पेज कस्टमाइज करायसाठी. म्हणजे ह्या पेजवरती जे काय असेल, इथं लेफ्ट साईड बार असेल, राईट साईड बार असेल, वरती नॅव्हिगेशन बार असेल किंवा काय, तर ते कंटेंट तुम्हाला चेंज करायचे असेल तर ते कस्टमाइज ऑप्शन. सुरुवातीला आपण डॅशबोर्डमधले सगळे पॉईंट्स बघू. डॅशबोर्ड असेल, क्विक एडिटमध्ये जाऊ शकता किंवा एडिटमधून जाऊ शकता. क्विक एडिटला काय होते, तुमचं पेजचं टायटल चेंज करू शकता आणि हे URLचं नेम असेल स्लग, नंतर ते कधी अपडेट केले किंवा क्रिएट केले, त्याची डेट टाईम चेंज करू शकता. ते पब्लिक प्रायव्हेट ठेवायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे हे पेज डिस्प्ले व्हायसाठी किंवा व्ह्यू करायसाठी तुम्हाला कुठला पासवर्ड सेट करायचा असेल तर ते सुद्धा इथं तुम्ही देऊ शकता आणि अपडेटवरती क्लिक करायचं जे काय चेंजेस केल्यानंतर. नंतर कमेंट्स आहेत. कमेंट्समध्ये काय, युजरने जे काय कमेंट्स राईट केलेले असतील ते तुम्हाला त्या पेजच्या रिलेटेड असतील किंवा पोस्टच्या रिलेटेड असतील तर त्या कमेंट्स तुम्हाला इथं दिसतील. आता इथं दिसते बघा, हॅलो वर्ल्ड हो पोस्ट, मग त्या रिलेटेड जी काही कमेंट असेल ती इथं दिसते, सॅम्पल. नंतर ॲपिरन्स ऑप्शन आहे. ॲपिरन्समध्ये काय थीम्स दिले आहेत, कस्टमाइज, विजेट्स, मेनूज आणि थीम एडिट. आता हा जो कस्टमाइज ऑप्शन आहे आणि इथं कस्टमाइज मगाशी येत होता तो सेमच आहे. ॲपिरन्समध्ये पहिला ऑप्शन्स आहे थीमचा. आता तुमचं काय असेल, पेजचं जे काही लुक असेल, बाय डिफॉल्ट एक सिंगल थीम काय असेल तुमची इन्स्टॉल्ड आणि ॲक्टिव्ह असेल, तर इथं तुम्हाला वेगवेगळ्या थीम्स तुम्ही काय करू शकता, इन्स्टॉल करू शकता. वर्डप्रेसमधले फक्त ऑप्शन्स माहिती झालं ना, जर विदाऊट तुम्हाला कोडिंग, कुठलंही कोडिंग न करता डायरेक्टली तुम्ही प्रोफेशनल वेबसाईट बनवू शकता. म्हणजे मिनिमम कोडिंग करावं लागतं. फक्त कुठला ऑप्शन कशासाठी आहे काय एवढं जरी माहीत झालं तर तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट तयार करू शकता. कुठलंही म्हणजे जास्त हे न करता, कोडिंग न करता. आता थीम्स आहेत, तुम्हाला नवीन थीम ॲड करायची असेल तर ॲड न्यूवरती जायचं आणि सर्च थीममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थीम सर्च करायचं आहे. समजा आता मी न्यूजसाठीची एखादी थीम सर्च करतो, तिथं त्या रिलेटेड कीवर्ड टाईप करायचं. आता सॅम्पल टेम्पलेट येतात बघा. आता मला अशा टाईपचे हे न्यूज ब्लॉग किंवा वेबसाईट तयार करायचं. मी काय करेन, ही थीम न्यूजबर्ग थीम इन्स्टॉल करतो आहे आणि ॲक्टिवेट करतो आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं स्लायडर असेल, इकडं तुमच्या करंट लेटेस्ट न्यूज आहेत, हा नॅव्हिगेशन बार आहे,
त्यानंतर हे तुमचं वेबसाईटचं टायटल असेल, त्यानंतर इथं ॲडव्हर्टाइजमेंट आहे. हे इन्स्टॉल करताना तुम्हाला नेसेसरी काय, इंटरनेट कनेक्शन असल्याशिवाय ऑफलाईनला सुद्धा किंवा लोकल होस्टला सुद्धा तुम्ही काय नवीन थीम इन्स्टॉल करू शकत नाही. ह्याला तुम्हाला जी काही थीम आवडेल, तुमच्या समजा एज्युकेशनल बनवायचे असेल तर ॲड न्यू थीममध्ये जायचं आणि कुठं जाणार आहे, ॲपेरन्समध्ये थीम्समध्ये जायचं. लेफ्ट साईडला तुमचा ॲपेरन्स थीम्स ऑप्शन्स आहे, त्याच्यामध्ये ॲड न्यू मला जायचं. ॲड न्यूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं सर्च बॉक्स मिळतो आहे. तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड पाहिजे असेल तर ती थीम एज्युकेशन कीवर्ड टाईप करायचा, त्या रिलेटेड थीम्स मिळत आहेत. मग कुठल्या फ्री आहेत किंवा पेड असतील, तुम्ही बऱ्यापैकी ज्या फ्री असतील त्या इन्स्टॉल करा. आता आपण थीम हे केलेल्या इन्स्टॉल केलेल्या कुठं आहेत, थीम्समध्ये गेला तुम्हाला इन्स्टॉल केलेले इथे दिसत आहेत. ही थीम इन्स्टॉल झाले त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्टिवेट. ज्यावेळी ॲक्टिवेट करताय त्यावेळी आता करंटली ॲक्टिव्ह कुठलं आहे, 2019. मग ह्याचा लुक असा आहे. तुम्ही ही ॲक्टिवेट केली तर तुमच्या पेजचा लुक काय होणार आहे, डिफरंट होणार आहे. तर हे मी ॲक्टिवेट करतो आहे. आता हे ते दिसते बघा, ॲक्टिव्ह झालेली काय झाले, पहिल्यांदा आले. कॉंग्रॅच्युलेशन, वेलकम टू न्यूजबर्ग थीम. आता ही थीम किंवा ह्या थीममधलं जे काही पेज आहे ते पेज मला बघायचं. आपलं होम पेज होतं, होम पेज तयार केलेलं आपण. हे होम पेज व्ह्यू करायचं. लुक बदलला कसं आलं बघा. इथं सॅम्पल हे आले, नंतर इथं फुटर आहे, हा फुटर आहे. तुमचं वेबसाईटचं लुक चेंज झाला, थीम चेंज झाली काय होतं, लुक चेंज होतं. इथे कॅटेगरी डिफरंट आले आहेत, रिसेंट कमेंट्स आहेत. हे सुद्धा तुम्ही कस्टमाइज करू शकता. ही जी आपली फीचर्ड इमेज होती ती किंवा आपण ॲड केलेली इथं पोस्टसाठी फीचर्ड इमेज असेल, आपण नॉर्मली काय केलं तर डिस्क्रिप्शन नंतर ॲड केलेली ती इमेज इथं आली. तिथे मेनू दिसत आहेत, होम, कॉन्टॅक्टर्स, होम, सॅम्पल पेज. आता हे होम कुठलं आहे, हे होम. त्यानंतर हे सॅम्पल पेज दिलेलं आहे. सॅम्पल पेजचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. त्यानंतर कॉन्टॅक्टर्स पेज आहे, त्याच्यामध्ये काय आहे बघा, राईट साईड बार आहे आणि कंटेंट आहे. अशा टाईपमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे स्वतःचे नॅव्हिगेशन बार किंवा पेजेस वगैरे तयार करू शकता. तर हा आहे तो नॅव्हिगेशन बार आहे. त्या ॲपेरन्समध्ये थीम्समध्ये थीम्स कशासाठी असेल, तुम्हाला तुमच्या वेबसाईटसाठी जे काही योग्य थीम वाटेल ते तुम्ही थीम घेऊ शकता. त्यानंतर काय करणार आहे, कस्टमाइज. थीममध्ये कस्टमाइज ऑप्शन आहे. कस्टमाइज ऑप्शन कशासाठी असेल, तुमच्या थीममध्ये जे काही ऑप्शन्स आहेत, म्हणजे नॅव्हिगेशनल बार आहेत, लेफ्ट साईड बार आहेत, साईट आयडेंटिटी, फ्रंट पेज, कलर्स, हेडर, फुटर, मेनू, हे चेंज करा असेल तर तुम्हाला काय करता येतं, चेंज करता येतात डायरेक्टली इथं. इथे हा एडिटसाठीचा ऑप्शन आहे, एडिट दिस एलिमेंट, नको असेल तर इथे दिसते. टायटल नको असेल काढून टाकू शकता. आता हे रिसेंट कमेंट्स आहेत, आर्चिव्ज आहेत, कॅटेगरीज आहेत. मला आर्चिव्ह आहेत नको आहेत तर मी काय रिमूव्ह म्हटलं, आर्चिव्ह गेला, रिमूव्ह झाला. तर ते तुम्ही इथून पण कस्टमाइजमधून पण रिमूव्ह करू शकता किंवा दुसरा एक ऑप्शन आहे कुठं, इथं पब्लिश. कुठलेही चेंजेस केले त्यानंतर पब्लिश करायचे किंवा सेव्ह करायचे. त्यानंतर वर्डप्रेसमध्ये एक मेन बेनिफिट आहे काय, तुम्ही तुमच्या वेबसाईटचा लुक तुमच्या डेस्कटॉपला कसा दिसतोय, त्यानंतर टॅबवरती कसा दिसतोय किंवा मोबाईल स्क्रीनवरती कसा दिसतोय हे तुम्ही इथं इझिली बघू शकता. आता हा डेस्कटॉप लुक आहे, तुम्ही ज्यावेळी टॅबलर किंवा टॅबवरती व्ह्यू कराल त्यावेळी तुमची वेबसाईट कशी दिसेल किंवा मोबाईल डिव्हाइसवरती कशी दिसेल ते इथं तुम्ही इथून जाऊ शकता. त्यासाठी काही ॲपेरन्समध्ये कस्टमाइज जो ऑप्शन आहे त्या कस्टमाइज ऑप्शनमधून तुम्ही ते जे काही पर्टिक्युलर पेज असेल तर त्या पर्टिक्युलर पेजचा लुक कसा असेल काय असेल ते इथं बघू शकता. इथं मेनू बार आहे, मिडलला आलं, हे होम बटन आहे, त्यानंतर हा
सर्च बॉक्स आहे, लेटेस्ट, पॉप्युलर, ट्रेंडिंग, लेटेस्ट न्यूज, पॉप्युलर, हे आता 3 कॅटेगरी झाल्या किंवा डिफॉल्ट 3 दिलेले आहेत. तुम्ही चेंज करू शकता इथं मोबाईलला कशी दिसेल वेबसाईट किंवा काय. नाही क्लोज करा, तुमच्या डॅशबोर्डला जाईल. हा कस्टमाइज ऑप्शन आहे. त्यानंतर विजेट्स आहेत. विजेट्स म्हणजे काय आहेत, आता हे जे वेब पेज आहे त्या वेब पेजमध्ये काय, हा नॅव्हिगेशन बार म्हणजे एक विजेट झाला. त्यानंतर हे जे इमेज किंवा स्लायडर दिसते ते एक विजेट झालं. त्यानंतर हा राईट साईडला जे काही कंटेंट दिसते ते एक सेपरेट विजेट झालं. त्यानंतर इथं लेटेस्ट न्यूज येते या इमेजच्या खाली, तर ते एक सेपरेट विजेट झालं. असे वेगवेगळे विजेट्स आहेत, हे तुम्हाला इथं विजेट दिसतील. विजेटमध्ये क्लिक केला, विजेट कुठं आहेत, ॲपिअरन्समध्येच आहेत. तर साईड बारमध्ये तुम्हाला कुठले कुठले कंटेंट पाहिजेत नको आहेत, सर्च बॉक्स पाहिजे, रिसेंट पोस्ट पाहिजे असेल नको असेल, रिसेंट कमेंट्स पाहिजेत का नको, कॅटेगरीज पाहिजे का नको, किंवा मेटा पाहिजे का नको, हे तुम्ही इथनं ॲड करू शकता किंवा रिमूव्ह करू शकता. ॲड करायचं असेल तर काय करणार, आता रिसेंट पोस्ट, आता रिसेंट कमेंट, मला इथं रिसेंट कमेंट काही नको आहेत, डिलीट केला. साईड बारमध्ये फक्त काय दिसेल, सर्च बॉक्स दिसेल, रिसेंट पोस्ट असतील आणि कॅटेगरीज असतील. मला कॅटेगरी वरती पाहिजेत, ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही रिमूव्ह करू शकता. हे काय साईड बार विजेट एरिया आहे हा. तर मला समजा इथं काय आणखीन ॲड करायचं आहे, समजा इथे एखादा व्हिडिओ ॲड करायचा आहे, तर हे जे व्हिडिओ विजेट आहे मला कुठं पाहिजे, साईड बार विजेट एरियामध्ये ॲड करायचं आहे. तर इथलं ज्या पोर्शन किंवा एरियामध्ये तुम्हाला ॲड करायचं तो सिलेक्ट करा आणि ॲड विजिट करा. हे कुठं जाईल तुमच्या इथं, हे व्हिडिओ विजिट आलं. तुम्हाला जो काही व्हिडिओ तिथं राईट साईडला ॲड करायचा आहे तो ॲड करू शकता. आता ह्या व्हिडिओला एखादं नाव दिलं काय, एज्युकेशनल व्हिडिओ, हे टायटल दिलं, ॲड व्हिडिओ. ॲड व्हिडिओमध्ये काय करणार आहे, तुम्ही तुमचा असलेला व्हिडिओ इथं देऊ शकता किंवा इन्सर्ट फ्रॉम URL, इथं ते URL सुद्धा टाईप करू शकता. आता मी सॅम्पल एखादा व्हिडिओ असेल कुठला, हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओचं काय करतो मी आता, URL कॉपी करतो, व्हिडिओ कॉपी, व्हिडिओ URL आणि पेस्ट कुठं करणार आहे, इथं ॲड टू विजिट. आता हे एज्युकेशनल व्हिडिओच्या अंडर हे व्हिडिओ डिस्प्ले होईल. सेव्ह म्हटलं. आता तुमचा जो काय राईट साईड बार असेल, तुमचं जे काय पेज आहे कुठलं होम पेज होतं, राईट साईड बार असेल तर एज्युकेशनल व्हिडिओच्या अंडर हे व्हिडिओ डिस्प्ले. अशा टाईपने तुम्ही काय करू शकता, विजिट, वेगवेगळे विजिट इथं ॲड करू शकता किंवा त्या विजिट्स रिलेटेड जे काही कंटेंट आहेत ते ॲड करू शकता. हे जर कसं, हा ऑप्शन कुठं आहे तुमचा, ॲपिअरन्समध्ये विजिट्समध्ये आहे. आता हे जे विजिट्स असतील ते काय थीमनुसार डिफरंट असतील. तुम्ही जर फ्री थीम यूज करत असाल तर त्या फ्री थीमसाठी जेवढे अवेलेबल काय असेल विजिट्स असतील ते विजिट्स फक्त तुम्ही इथं यूज करू शकता. ॲडिशनल विजिट्स पाहिजे असतील तुम्हाला तर तुम्हाला पेड थीम परचेस करायला लागेल किंवा जे काही थीम असेल ते परचेस करून त्यानंतर ॲडिशनल तुम्हाला इथली विजिट्स तुम्ही तिथं ॲड करू शकता. हा विजिट्सचा ऑप्शन आहे. त्यानंतर मेनूज आहेत. मेनूज म्हणजे काय असणार आहेत, तुमचं हे जे समजा आता एखादं पेज आहे लोकसत्ताचं, तर ह्याच्यामध्ये हा नॅव्हिगेशन बार आहे. हे वेगवेगळे आहेत मेनू आहेत. महाराष्ट्र आहे, त्यानंतर शहर आहे, त्यामध्ये मुंबई, ठाणे, हे परत सब मेनू आहेत. हा जो नॅव्हिगेशनल बार आहे तो नॅव्हिगेशन बार कशाच्या अंडर असेल, तुमच्या मेनूच्या अंडर. आता इथं दिलेलं आहे. आता तुम्ही तुमचे मेनू तयार करू शकता. क्रिएट युअर फर्स्ट मेनू. मी आता फर्स्ट मेनू लिहिला कुठला, नॅव बार किंवा नॅव्हिगेशन बार, क्रिएट मेनू. आता ह्या नॅव्हिगेशन बारला आपल्याला काय करायचं आहे, हा नॅव्हिगेशन बार कुठं असणार आहे, ही थीम काय सपोर्ट करते, प्रायमरी मेनू आणि फुटर मेनू. प्रायमरी मेनू म्हणजे कुठला असेल, इथं जो दिला आहे हा मेनू ॲज अ प्रायमरी मेनू म्हणून सेट करायचा आहे का. फुटरला दिलेत, इथं फुटरला सुद्धा मेनू असतील, इथं दिलेत होम, कॉन्टॅक्टर्स, होम, सॅम्पल पेज, इथं अरेंज करायचं आहे. हे कशावरती डिपेंड असेल, तुमच्या या मेनूच्या सेटिंगवरती.
मी तुम्ही समजा काय नॅव्ह बार ॲज अ प्रायमरी म्हणून मेनू म्हणून सेव्ह केलं. आणि त्यानंतर मला आता त्या नॅव्हिगेशन ह्या प्रायमरी मेनूला काय करायच्यात, मला होम पेज, कॉन्टॅक्टस पेज ॲड करायचं. मी ॲड टू मेनू केलं. इथली जे काही पेजेस आहेत तुम्ही तयार कराल ती पेजेस मला इथे ॲड करायचे. इथं मी ॲड केली तर काय तिथे इथं दिसतील होम आणि कॉन्टॅक्टस. इथे दिसते बघा, आपण सेव्ह केलं नव्हतं त्यामुळं हे मेनू दिसत नव्हते. तर इथं मेनू दिसत आहेत. हा मेन नॅव्हिगेशन बार, होम आणि कॉन्टॅक्टस. तुमचे डिफॉल्ट जे आहेत कुठले होम, कॉन्टॅक्ट, होम, सॅम्पल हे कुठं आहेत, फुटरला आहेत. आणि हा कुठला आहे, नॅव्हिगेशन बार आपण क्रिएट केलेला नॅव्ह बार. तर फुटरचे जे आहेत ते फुटरला ॲज इट इज ठेवले तरी चालते. मी आता हे चेंज केलं, काय केलं, प्रायमरी मेनूच्या ऐवजी काय केलं, फुटर मेनू केलं, सेव्ह केलं. तर काय होईल, चेंजेस कसे होते बघा. रिलोड केलं, इथे तुमचे जे काही डिफॉल्ट होते 4 आले आणि फुटरला काय झालं, होम आणि कॉन्टॅक्टस हे 2 मेनू आले. मग तुमचा मेनू कुठला आहे इथं फुटरला सेट करायचं. फुटरचा मेनू आहे का मेन नॅव्हिगेशन बारमधला मेनू आहे, हे कशावरती डिपेंड असेल तुमचं. थीम जे काय सपोर्ट करत असेल मेनू किंवा डिस्प्ले लोकेशन, प्रायमरी किंवा फुटर, त्याच्यानुसार असेल. प्रायमरी मेनू ठेवा, सेव्ह केला. आपण आणखीन एक आता काय करू, एक पेज क्रिएट करू आणि ते नॅव्हिगेशन बारमध्ये ॲड करायचं. तर समजा आता इथं काय करायच्यात, पेज तयार करू. कुठलं, ॲड न्यू. आपल्याकडे आता करंट पेजेस कुठले येते, होम आहे, प्रायव्हेसी पॉलिसी, सॅम्पल पेज आणि कॉन्टॅक्टस पेज आहे. आपल्याला नवीन पेज तयार करायचं आहे. पेज कुठलं करायचं, आता समजा अबाउट अस पेज तयार केलं. डिस्क्रिप्शनमध्ये मी पण तेच सेम राईट करतो, अबाउट अस पब्लिश केलं, पब्लिश. आता हे जे काही पेज आहे ते हे पेज काय करायचं, मला मेनूमध्ये ॲड करायचं आहे. तर मी काय करेन, अपीअरन्समध्ये, मेनूमध्ये आता करंटली कुठलं आहे, होम आणि कॉन्टॅक्टस आहे. मी काय केलं, अबाउटस ॲड करायचं, ॲड टू मेनू. इथे ॲड होईल अबाउटस. याचं सिक्वेन्स चेंज करायचा असेल तर तुम्ही सिक्वेन्स चेंज करू शकता. सेव्ह केलं. सिक्वेन्स कसा दिसतो बघा, होम, अबाउटस आणि कॉन्टॅक्टस. होम, त्यानंतर अबाउटस येईल आणि कॉन्टॅक्टस. आता मला हे कॉन्टॅक्टस अबाउटच्या खाली पाहिजे होतं किंवा सब मेनू म्हणून. तर त्यावेळी मला काय करायला लागेल, हे जे कॉन्टॅक्टस आहे मी असं ड्रॅग केलं थोडंसं. तर काय होणार आहे, कॉन्टॅक्टस पेज कशाचा पार्ट असेल तुमचा, अबाउट असचा. रिफ्रेश केलं तर सब मेनू किंवा तयार होतील. आता इथं ॲरो आला, काय आला, कॉन्टॅक्टस. हा प्रायमरी मेनू, हा प्रायमरी मेनू, हा सब मेनू आहे. म्हणजे हे मेन मेनू आणि हे त्याचे सब मेनू. अशा टाईपने तुम्ही फक्त ड्रॅग करून काय करू शकता, इझिली तयार करू शकता वर्डप्रेसमध्ये. तर कोडिंगचं नॉलेज अतिशय कमी असलं तरीसुद्धा तुम्ही कुठलं ऑप्शन कशासाठी आहे किंवा हे वर्डप्रेस यूज करायला शिकला तरीसुद्धा तुम्ही तुमचे प्रोफेशनल साईट्स तयार करू शकता. हे झालं मेनूसाठी. त्यानंतर हेडर ऑप्शन आहे. हेडर ऑप्शन कशासाठी असेल, तुमचं जे पेज आहे ह्या पेजमध्ये हा जो पोर्शन आहे या पोर्शनमध्ये तुम्हाला काय दाखवायचे मेनू बारच्या वरती, तर ते कशामध्ये असेल, हेडरमध्ये येईल. हेडरमध्ये तुमचं काय असतं, इथं दिलेलं असते हेडर. हेडरमध्ये ही इमेज तुम्हाला चेंज करायची. आता ही बाय डिफॉल्ट इमेज आहे, त्याच्याऐवजी दुसरी इमेज ॲड करायची असेल तर तुम्ही इथं ॲड करू शकता. हे चेंज करायचं असेल तर ओव्हरले कलर तुम्हाला चेंज करायचा आहे.
तर चेंज करू शकता. नको असेल तर कॅन्सल करा. बॅकग्राऊंड इमेज सुद्धा सेट करू शकता. वेगवेगळे ऑप्शन दिले. पब्लिश म्हणला की चेंजेस सेव्ह होतील. हे बॅकग्राऊंड आहे. नंतर थीम एडिटर आहे. त्यानंतर प्लगइन ऑप्शन आहे. प्लगइन ऑप्शन कशासाठी आहे तर हा जो अपीअरन्स ऑप्शन आहे तसाच प्लगइन ऑप्शन्स आहेत. तुम्हाला ॲडिशनल फंक्शनॅलिटी जर ॲड करायची असेल तर ते तुम्ही वेगवेगळे प्लगइन्स ॲड करू शकता. समजा आता तुम्हाला तुमच्या वेबसाईटला पेमेंट गेटवे इंटिग्रेट करायचं आहे किंवा ॲडिशनल प्लगइन्स म्हणजे एखादा कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करायचा आहे किंवा ॲड करायचा असेल तर ते तुम्ही वेगवेगळे प्लगइन्स ॲड करू शकता. आता इथं प्लगइन्समध्ये गेला तर तुम्हाला प्रिव्हियसली इन्स्टॉल प्लगइन जे दिसतील. हे डिफॉल्ट प्लगइन तुम्ही डिलीट करू शकता. ॲट अ टाईम डिलीट करायचं असेल तर दोन्ही सिलेक्ट करा किंवा ह्या प्लगइन इथं क्लिक केला चेकबॉक्स होती तर दोन्ही सिलेक्ट होतील. बल्क ॲक्शनमध्ये काय करा डिॲक्टिवेट किंवा डिलीट म्हटलं अप्लाय करा. तर हे दोन्ही प्लगइन काय होतील डिलीट होतील. डिॲक्टिवेट केले जातील आणि डिलीट होतील. तुम्हाला नवीन प्लगइन इन्स्टॉल करायला तर काय करणार आहे ॲड न्यू किंवा इथं ॲड न्यू ऑप्शन आहे. प्लगइन्समध्ये ॲड न्यूवरती गेला. मला आता काय करायचं आहे कॉन्टॅक्ट फॉर्म पाहिजे. मी कॉन्टॅक्ट फॉर्मसाठीचं प्लगइन आहे कुठलं कॉन्टॅक्ट फॉर्म 7. धिस प्लगइन डज नॉट वर्क विथ युअर व्हर्जन ऑफ वर्डप्रेस. हा कॉन्टॅक्ट फॉर्म ह्या काय हे प्लगइन जे आहे तर ह्या वर्डप्रेसच्या व्हर्जनशी वर्क करणार नाही. त्यासाठी मला काय दुसरा कॉन्टॅक्ट फॉर्म घेतला पाहिजे. मग हे प्लगइन इन्स्टॉल करताना तुम्ही त्याचे रेटिंग पण चेक करा आणि काय करणार नंबर ऑफ ॲक्टिव्ह इन्स्टॉलेशन्स किती आहेत. इथे हे WP फॉर्म्स मी हे इन्स्टॉल करा. WP 3+ मिलियन ॲक्टिव्ह इन्स्टॉलेशन्स आहेत इन्स्टॉल. ज्यावेळी तुम्ही प्लगइन इन्स्टॉल करता त्यावेळी बाय डिफॉल्ट काय त्या प्लगइनशी रिलेटेड आता हे प्लगइन कुठलं आहे WP फॉर्म तर इथं सुद्धा वेगवेगळे ऑप्शन्स येतील. इथं पहिल्यांदा तुम्हाला काय लागतं प्लगइन इन्स्टॉल करायला लागतं आणि ॲक्टिवेट करायला लागतं. आता हे इन्स्टॉल होईपर्यंत आपण काय करू सेटिंग ऑप्शन बघू. सेटिंगमध्ये जनरल ऑप्शन दिलेलं आहे. तर जनरल ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसते काय साईटचं जे टायटल आहे तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथं चेंज करू शकता. सॅम्पल वेबसाईट टायटल. त्यानंतर टॅगलाईन असेल टॅगलाईन राईट करू शकता. त्यानंतर साईटचा जो ॲड्रेस असेल तो येईल इथं. त्यानंतर तुमचा ईमेल राईट करा आणि सेव्ह चेंजेसवरती क्लिक करू शकता. नंतर रायटिंग ऑप्शनमध्ये काय दिले बघा. रायटिंग ऑप्शनमध्ये काय तुमचे लॉग इन नेम पासवर्ड हे मेल सर्व्हरचे सेटिंग आहे ज्यावेळी तुम्ही ईमेल वगैरे सेंड करणार त्यावेळी. त्यानंतर रिडिंग ऑप्शन इम्पॉर्टंट आहे. रिडिंगमध्ये समजा आता काय तुमचे जे काय लेटेस्ट पोस्ट असेल किंवा पेज असेल ते तुम्हाला ॲज अ होम पेज म्हणून सेट करायचं असेल. मी आता समजा हे काय वर्डप्रेस लोकल होस्ट आहे. मी ज्यावेळी हे साईट ओपन करतो आहे कशामध्ये ब्राउझरमध्ये न्यू प्रायव्हेट विंडोमध्ये त्यावेळी होम पेज कुठले दिसते बघा. जे काय लेटेस्ट पोस्ट असेल ते दिसायला पाहिजे. आता हे होम पेज दिसते होम अबाउट अस. हे चेंज करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय लेटेस्ट पोस्ट असेल ती दिसणार आहे. त्याच्याऐवजी एक स्टॅटिक पेज असेल तर स्टॅटिक पेज तुम्ही तिथं सेट करू शकता. पोस्ट पेज कुठलं असेल तुमचं त्या पोस्ट म्हणजे वेगवेगळ्या न्यूज असेल त्यासाठीचं जे काय पोस्टसाठीचं पेज तुम्ही एखादं सेट केलं असेल किंवा ब्लॉग असेल काय तर ते रिलेटेड पोस्ट पेज तुम्ही इथं सेट करून ठेवू शकता. सेव्ह चेंजेसवरती क्लिक करा. तुमची डिफॉल्ट होम पेज दिसेल तयार केलेलं.
सेटिंगमधले ऑप्शन्स आहेत. परत मग असे काय केलेलं, ॲपिरियन्समध्ये प्लगिन्समध्ये प्लगिन ॲड केलं. कुठलं? WP फॉर्म्स. तर ते इन्स्टॉल झालेलं आहे. आपण काय केलं, मध्येच ब्रेक केलेलं. त्यामुळे WP कॉन्टॅक्ट फॉर्म. हे प्लगिन इन्स्टॉल होईपर्यंत आपण दुसरा एखादा एडिटर, कुठला क्लासिक एडिटर वर्डप्रेससाठीच तो पाहिजे तर तो इन्स्टॉल करू शकता तुम्ही. क्लासिक एडिटर इन्स्टॉलेशन्स किती आहेत? 5+ मिलियन ॲक्टिव्ह इन्स्टॉलेशन्स. म्हणून तुमचे पेज इझिली एडिट करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही जे काही एडिटर्स असतात तर ते एडिटर्स इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉलेशनला वेळ लागेल. हे कसं आहे, याचा सेटअप किती आहे, 20 MB 50 MB आणि तुमचं इंटरनेटचं स्पीड त्याच्यावरती डिपेंडेंट असं ते प्लगिन इन्स्टॉल व्हायला. आता काही प्लगिन दिलेले आहेत बघा. धिस प्लगिन डज नॉट वर्क विथ युअर व्हर्जन ऑफ वर्डप्रेस. जे तुमच्या वर्डप्रेसशी कॉम्पॅटेबल असेल तेच प्लगिन तुम्ही इन्स्टॉल करा. आणि अननेसेसरी प्लगिन्स शक्यतो अनइन्स्टॉल करून ठेवा किंवा इन्स्टॉल करू नका. जेवढी नेसेसरी असतील तेवढीच काय करू शकता, तुम्ही इन्स्टॉल करू शकता. नंतर मग स्पीड वगैरे जे असेल वेबसाईटचं ते स्लो होऊ शकतं. इथं दिसतात बघा, जे काही प्लगिन तुम्ही काय केलेत, इन्स्टॉल केलेत ते दिसते. इथं ॲक्टिवेट केला की ॲक्टिवेट होईल. WP फॉर्म्स ॲक्टिवेट. आता हे दोन्ही प्लगिन आपल्याला ॲक्टिवेट करायचे आहेत. ॲक्टिव्ह झालं नंतर WP फॉर्म्स ॲक्टिवेट. ज्यावेळी ॲक्टिव्ह करता त्यावेळी त्या प्लगिन्स रिलेटेड जे काय मेनूज असतील ते इथे तुम्हाला दिसतील. इथं आता ऑप्शन आला बघा, ॲडिशनल ऑप्शन आहे WP फॉर्म्स. इथं व्हिडिओ दिला, हाऊ टू क्रिएट युअर फर्स्ट फॉर्म विथ WP. हे तुम्ही सॅम्पल व्हिडिओ तिथे बघू शकता. त्याच्यानुसार तुम्ही तुमचं एखादं सॅम्पल पेजमध्ये फॉर्म तयार करायचा असेल तर फॉर्म तयार करू शकता. हा व्हिडिओ बघून त्यानंतर तुम्ही काय करा, सॅम्पल कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करा. लॉग आउट करायचं असेल तर तुम्हाला इथं राईट साईडला ऑप्शन दिलं आहे लॉग